लोणावळ्याची लोहगड किल्ल्यावर जी घटना घडली होती, केतन अग्रवाल नावाचा तरुण आहे, किल्ल्यावरून खाली पडला असं म्हटलं होतं. आता तपासात पुढे काय निष्पन्न? 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने ते त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक एडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आला होता. 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते माहिताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ऍक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्या बरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल, त्याचे बरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांने कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसाच्या आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. त्यामध्ये पुणे रूरल चे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार, ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये. आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्या बरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. त्या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. त्या दोघांचे काही मागच्या दिवसापासून भांडण सुरू होते, नेमकं काय लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा, आधीच ठरवलं होता की अशा प्रकारे करायचंय आणि त्यानंतर तिथे 3 जण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं, आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्या बरोबर ते त्या मुलीची अगोदर पासून ओळख होती. त्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती, परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलीला, म्हणून त्यांनी ते हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला
आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले. सर त्याच्यामध्ये हा मुलगा पाडल्यानंतर तक्रार म्हणजे पोलिसांना कळवलं कोणी आणि हा एकंदर प्रकार सेनेला जोडला कसा हे ओपन कसं झालं सगळं यामध्ये सर्वप्रथम ही जी माहिती आहे ती जी सिया गोयल आहे ती मुलगी त्यांनीही सर्वप्रथम ते आरडाओरडा केला. त्यावेळी जे लोहगड किल्ल्याची सिक्युरिटी आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला की त्यांनीही सुद्धा स्वतःहून ह्या जे मयत केतन अग्रवाल आहे त्याची फॅमिलीला फोनवर इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी गेले आणि पुढील प्रोसेस पीएम झाल्यानंतर बॉडी हँडओव्हर करण्यात आली आणि मग एडी दाखल झाल्यानंतर जाब ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर त्याचे नातेवाईकाकडून काही गोष्टी ज्या आम्हाला समजल्या की जसा की मागच्या काही दिवसामध्ये त्याचे काही भांडण सुरू होते. एक दोन इन्सिडेंट जे त्यांनी आम्हाला रिपोर्ट केले त्यातून सस्पिशियस वाटल्याने आम्ही आमची गोपनीय यंत्रणामधून काही माहिती काढली आणि त्याचे बरोबर जे तांत्रिक पुरावे होते काही ते तांत्रिक पुरावे आमचे समोर आले ज्यामध्ये आम्हाला जो थर्ड पर्सन ह्या गुन्ह्यात आहे ज्यांनी सिया गोयल बरोबर हे जे चेतन चौधरी आहे तो काही ठिकाणी आम्हाला दिसला. त्याची प्रेझेन्स त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती लोहगड किल्ल्यावर म्हणून सविस्तर तपास करण्यात आला आणि ही गोष्टी आमच्या समोर काय करतो आणि रिया काय करतो आणि त्यांची दोघांची नेमकी ओळख कशी झाली. नाही हे तिघे फॅमिलीज बिझनेस करताय मार्केट यार्ड मध्ये. तिघे बिझनेस फॅमिलीज आहात. सिया गोयलचा सुद्धा स्वतःचा त्यांनी काही महिन्यापासून बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता आणि तो जो चेतन चौधरी आहे त्याची सुद्धा जे बिझनेस एस्टॅब्लिशमेंट आहे तो मार्केट यार्ड मध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्याचा सुद्धा होलसेल आणि ते ड्रायफ्रूट स्पायसेस वगैरेचं काम आहे. सिया गोयलचे सुद्धा फॅमिलीच्या त्या फील्डमध्येच काम आहे आणि नेमकी एका ठिकाणी बिझनेस करत असताना त्यांची आपसात ओळख होती आणि ती ओळख हळूहळू वाढून गेली. जवळपास 8-10 महिने 1 वर्षापासून ते एकामेकाचे जास्त ओळखी त्याची वाढून गेली होती. या आधी पण असं काय अटेम्प्ट केलं का त्यांनी प्लॅन वगैरे? हे अधिक तपासाचा पार्ट आहे परंतु असं शक्य आहे की हा त्याची तिसरी व्हिजिट होती लोहगड किल्ल्याला. मागच्या त्या मुलीने आणि तो जो केतन अग्रवाल आहे ते फियांसे आहे त्याच्या बरोबर ते तिसरे त्या लोहगड किल्ल्यावर गेली होती. अगोदर सुद्धा 2दा ती तिकडे जाऊन आलेली आहे. त्या ठिकाणी हे 18 तारखेची घटना आहे. 14 तारखेला सुद्धा ते त्या किल्ल्यावर गेले होते आणि त्यावेळी त्यांनी नेमका असे प्रकारचा कट जे होता त्याचे डोक्यात हो किंवा कसे ते अधिक तपासाचा विषय आहे. त्याबाबत आमचा तपास सध्या चालू आहे. मी सांगितलेलं आहे की त्यांनी हे आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी हे कट रचला होता. केतनला धक्का कुणी दिला, खाली कुणी पाडले? आता ज्यामध्ये आता शक्यतो दोघे त्या ठिकाणी प्रेझेंट होते. अधिक तपासामध्ये आकडे समोर येईल की एक्झॅक्टली ते मोडस ऑपरंडाई कसा वापरलेला आहे ते आपल्याला सांगण्यात तो अगोदर येऊन थांबलेला होता तिकडे. हे वर गेले मग त्याच्यानंतर तो वर गेला. गोयल कुटुंबांना चेतन आणि ह्या सियाचे काही प्रेम संबंध याची माहिती होती. त्याबाबत आता त्याचे जाबजबाब अजून झालेले नाही. त्याचे जाबजबाब झाल्यानंतर आपले समोर येईल की त्यांना कितपर्यंत या गोष्टीबाबत माहिती होती. अग्रवालांनी तसा आरोप केला की त्यांना माहिती होती. बहुतेक माहिती असावी त्यांना. आता कितपर्यंत होती की ते दोघे मित्र होते हे तर त्यांना माहित होता की ते सोशल फ्रेंड म्हणून एकामेकाला भेटत होते त्या भागात. ते तर त्यांच्या समोर माहितच होता त्यांना परंतु ते पर्सनली कितपर्यंत एकामेकाशी क्लोज होते
ते त्याचे जबाब निष्पन्न होईल आपल्याला. आधी 2 वेळा फोर्टवर गेले होते ते फक्त सिया आणि हा चौधरी हे दोघच गेले. हो, त्यावेळी सिया आणि चौधरी ही गेले. सिया आणि चौधरी नाही, सिया आणि केतन अग्रवाल गेले होते. केतन अग्रवाल. हा, केतन अग्रवाल जो मयत आहे ह्या गुन्ह्यात ते आणि त्यांची फॅन्सी सिया गोयल गेले होते. मग तेव्हा चेतन पण गेलो होता तेव्हा नाही, 14 नव्हता गेला. तेव्हा कदाचित काही गोष्टी त्यांच्या ठरलेल्या होत्या. हे त्याने ठरलेलाच होता. किती दिवसापासून तयारी केली होती? किती हे साधारण 18 तारखेला हे घटना घडली आहे. कदाचित 1 आठवड्या अगोदर पासून त्यांचा असा चालू होता किंवा त्याच्या अगोदर सुद्धा काही चर्चा झाली असेल. मारायचंच का ठरवलं आता त्याच्यात अधिक विचारपूस करून आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. पण कदाचित त्याचं म्हणणं आहे की हे जे लग्न होतं तो फिक्स झालेला होता, त्यांना कदाचित ते करायचं नव्हता असं त्याचं म्हणणं आहे. सध्यापर्यंत जे आपल्या रेकॉर्डवर आलेलं आहे. सर, काही प्रिव्हियस इन्सिडेंट असे घडलेले त्याची इन्स्पिरेशन आहे का त्याच्यात? ते त्यांना त्या दिशेने आम्ही प्रश्न विचारले नाही. ते त्यापर्यंतचे कमेंट करणे योग्य नाही. चेतन आणि केतनची ओळख होती का? त्याला माहित होता की असे नावाचे व्यक्ती आहे. आता ते भेटले आहे की नाही नेमका, पण माहित होता की हा एक वडील कुटुंबियांचा मुलीवर आपल्या दबाव होता का, तू याच्याशीच लग्न कर वगैरे असं? असू शकते असं. एक हिंदी में सवाल है कि लोगों के मामले में एग्जैक्टली कौन कौन सी बातें हैं, पुख्ता बातें जो सामने आ रही है? क्योंकि पहले तो ये ऐसा लग रहा था कि कॉन्स्पिरेसी नहीं है, लेकिन अब तो क्लियर हो चुका है कि हत्या का मामला है. जी हाँ, तो कट रचा है और कट रचने के हाँ, तो 18 जून 2026 को एक जो वुड बी कपल है जिनकी एंगेजमेंट फरवरी में हुई थी, सिया गोयल और केतन अग्रवाल, ये लोहगढ़ किले पे घूमने के लिए गए थे और वहाँ पे तकरीबन 10:30 पौने 11 के आसपास सिया गोयल ने फ़ोन करके बताया कि वो जो लड़का केतन अग्रवाल है वो फिसल के गिर गया और उसकी लोहगढ़ किले से नीचे गिरा और उसकी मृत्यु हो गई है. तो इसके बाद वहाँ जो सिक्योरिटी गार्ड हैं, पुलिस और इसके जो मयत है और वो जो लड़की है उसके घर वाले गए. तो पुलिस स्टेशन में उसी दिन ईडी दाखिल की गई 36/2026 जो है सेक्शन 194 के अंतर्गत. तो ये केस दाखिल करने के बाद फिर जो आगे तपास किया गया, उस तपास में कुछ बातें हमारे सामने आई. जो इनके रिश्तेदार हैं या उनके फ्रेंड सर्कल से कुछ बातें समझी, जिससे हमें संशय निर्माण हुआ कि ये इस तरह की घटना अचानक से होना बहुत ज़्यादा प्रोबेबल नहीं है. खासकर वो लड़का जो है वो ट्रैकिंग करता था, काफ़ी ट्रैकिंग की थी उसने. तो उस हिसाब से